तर आपण चाललो वणीगडावर। तर माझा ब्लॉग बघत राहा, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। हे पाय ना कसं आहे पुढे आपल्याला तिथे वाकणं जायचं। तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा आपल्या दीपक पवार ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे बागायतदार बँड सटाणा, म्हणजे आपल्या किरण भाऊची आणि मोठं भाऊ भाऊची गाडी, म्हणजे किरण भाऊच्या मामाची, हे दोघं मिळून पार्टनर आहे त्या गाडीमध्ये। तर तसं तुम्हाला मी मागे एक अपडेट दिला होता का बागायतदार बँड कशी आहे, लुक कसं आहे काय। तर आज गाडीची ओपनिंग आपल्याच वणीगडावर म्हणजे आईच्या सोयीसाठी आपल्या वणीगडावर येते गाडी। तर गाडी आता थोड्या वेळात गडावरती पोहोचणार आहे आणि गाडीचं तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल। गाडीची साऊंड क्वालिटी पण एकदम जबरदस्त बघायला भेटणार आहे तुम्हाला। तर माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जो कोणी माझ्या ब्लॉगवर नवीन असेल म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच जाऊन माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन तुम्हाला बँडचे अपडेट, बँडच्या गाड्या बघायला भेटतील। तर माझा ब्लॉग बघत राहा, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। तसं तुम्हाला बोललो होतं का आपण बागायतदार बँड म्हणजे आपले किरण भाऊचे मामांची गाडी म्हणजे मोठं भाऊ, तसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं। तर आपल्यासोबत मामा आहेत म्हणजे किरण भाऊचे मामा म्हणजे आमचे मामा। तर मामा आहे आपल्यासोबत आणि बागायतदार बँडला पार्टनरने त्यांनी स्वतःच गाडी बनवलेली। तर खूप सुंदर असं गाडी वगैरे केलेली आहे त्यांनी आणि तुम्हाला गाडीची क्वालिटी तर तुम्हाला बघायला भेटणार आहे। आणि मी मागच्या वेळेस गेलो होतो ते शॉर्ट रील तुम्हाला दाखवलेली होती, गाडी खूप सुंदर वाटत होती। तर आज तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल। मामा एक शब्द बोलतील आपल्या ब्लॉगमध्ये? नाही, आमच्या गाडीला सगळं तुम्ही प्रतिसाद द्या बाबा, एवढी आमची अपेक्षा आहे। तर तुम्हाला गाडीची क्वालिटी वगैरे तर आवडेलच आणि मामा आज पहिल्यांदा बोलले असतील ब्लॉगमध्ये, तर त्यांना सोय पडून जाईल तसं मी त्यांना पुरं सांगाल काय कसं बोलायचं काय, कारण की कसं नवीन नवीन माणसाला भीतीच वाटते। तर चला तर टाइम वेस्ट न करता आपण आता लवकर गाडी चालू करू। पायरी पायरी ले लाव सोनी जोत, पायरी पायरी ले लाव सोनी जोत, तू नगडले सुवा मायवा अंबाबाई, तू नवस फेड सो मायवा पायरी पायरी ले लाव सुमी जोत, लाव सुमी जोत,
बाबाए हो माय मनिया बाबाई नगड वरले बाबाई हो माय मनिया बाबाई या टाकावर लाव बाबा बंगाल
तुनी सोनानी नगरी कसा करू शिका कानबाईनी तलवार मनी कानबाईना चमत्कार अशी चमकली तलवार मनी कानबाईना चमत्कार अशी चमकली तलवार
पब्लिक की डिमांड थी तो भाऊ को आना पड़ा। अब देख तमाशा मालूम ना भाऊ पैसा लेकर के ये स्कोर दे वर होतोच आम्ही नंबर बनले आणि आहेच आम्ही नंबर बनले वर होतोच आम्ही नंबर बन आहेच आम्ही नंबर वन राहणार आम्ही नंबर बनले
कोणाचं पण असो, राडा फक्त बागायतदार ब्रासबँडचा। दिल के भोले लेकिन नीयत के साफ, और मोटा भाऊ सबके बाप। हैशटैग मोटा भाऊ सूर्यवंशी। क्या बोलती पब्लिक? राहणार आम्ही नंबर वन। तर भावांनो, आपला तसं तुम्हाला बोललो होतो का बागायतदार बँडचा ब्लॉग शूट आहे आज आपला। तर ब्लॉग शूट तर झालेला आपला पूर्णपणे कंप्लीट, आणि थंडी तर खूप वाजते। आणि कालचा आपला ब्लॉग होता नवागावचा, म्हणजे लग्न आणि वरात होतं। तर आम्ही गेलेलो होतो, तर आपले छोटे फॅन्स इथं भेटलेले आहे। तर काका काहीतरी म्हणताय, काका काहीतरी बोलताय वाटतं। हां, याला घेऊन जायला लावतात ते। आणि आपल्या सोबत ज्ञानेश्वर भाऊ आहे कळवणकर यूट्यूबर, तर त्यांची पण यूट्यूबला ID आहे कळवणकर यूट्यूबर म्हणून, त्यांना सपोर्ट करा। त्यांनी सांगायच्या आधी मी सांगून देतो, आणि सचिन किल्लारी तर ते तोंड दाखवता का नाही काय माहीत, पण नाव सांगून देतो। आणि ते म्हणजे यूट्यूबच्या ID ला पण ओळखू येणार नाही, त्यांची DP फक्त ते वेगळी आहे आणि असं पण ओळखू येणार नाही। तर चला, तर तसं आपण भेटू लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि बागायतदार बँड तुम्हाला कसा वाटला तोही नक्की सांगा। धन्यवाद।